मंडळी, विनोदाला वाहिलेलं तुमचं लाडकं साप्ताहिक घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मानवत मर्डर्स या वेबसिरीज मधील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या वेबसिरीज मध्ये रमाकांत कुलकर्णींची डॅशिंग भूमिका साकारणारे मराठी हिंदी मधील एक नामांकित दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सर. उत्तम रावांच्या भूमिकेमधून आपल्या भेटीसाठी सज्ज असणारे मराठीतले सुपरस्टार मकरंद अनासपुरे सर. या वेबसिरीजचा निर्माता आदिनाथ कोठारे. आणि मानवत मर्डर्स या वेबसिरीजचा दिग्दर्शक आशिष बेंडे. आणि मंडळी, आपली हास्यरसिक सई हिने देखील या वेबसिरीज मध्ये समिंद्री नावाची भूमिका साकारली आहे. तिचंही स्वागत. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. त्यासाठी मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. या, थँक्यू. इथून इथून मंडळी, नदीच्या साक्षीनं आता इथे होणार आहे एक प्रपोज. चला बघूया ते नदीच्या प्रवाहात वाहून जातंय की किनाऱ्याला लागतंय ते. स्टॅच्यू. हॅलो 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 प्रसाद सर. हॅलो सई मॅम. कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग? मी एवढा कडक मुलगा एका कडक मुलीबरोबर या बोटमध्ये बसलोय. आठवले की नाही कॉलेजचे दिवस तुम्हाला? बघू नका असं, बघू नका. तुम्ही म्हणाल अरे एवढं मस्त आकाश आहे, बाजूला असं निशार पाणी आहे, वारा आहे, असं एकदम कडक लोकेशन आहे. क्या बात आहे राऊत, प्रपोज करून टाक. तेच करायला आलोय. बर, माझं कामच ते आहे. उठा, प्रपोज करा, नाही आहे का झोपा, एवढंच. मला ना प्रपोज करणं माझा व्यवसाय वाटायला लागलाय आता. 73 मुलींना प्रपोज केले, 72 नाही म्हणाल्या, एक काहीच नाही म्हणाली. तरी पण मी असं उत्साह मी खाली केलेला नाहीये. काय पेन इज अन ओल्ड फ्रेंड. प्रसाद सर, गम से अब घबराना कैसा, गम 100 बार मिला. गमला असं एक हड असं करून मी ठरवलेलं आहे की आज आपण प्रपोज करायचंच. कारण काय ना, मला असंच ठिकाण हवं होतं. एक पंचमहाभूत जिकडे आहेत, मस्त आहे, पाणी आहे, पाण्याखाली जमीन आहे, आकाश आहे, वर वारा आहे, आग. आग तर दिल में पहले से है ना. आग तो है ही, उसमें तो अभी क्या डूब जाना और पार करना है, जे काय म्हणतात ते. मी प्रपोज कसा करणार आहे मी सांगितलं असतं ह्याच गोष्टींचा. पण सई मॅम, तुम्हाला वाटेल मी तुम्हालाच प्रपोज करतोय, मग तुम्ही ऑकवर्ड व्हाल आणि मग ठीक आहे. मी प्रियालाच प्रपोज करतो. मग प्रिया पिया पिया म्हणत कशी माझ्याकडे येईल ते बघाच तुम्ही. स्टॅच्यू ओव्हर. झालं, स्टँडअप करून झालं. वसाड्या, तुला काय वाटलं? तू स्टॅच्यू म्हणालास म्हणून मी स्त्री झालो. अरे सोड यार. असं किती येतात आणि किती जातात, काय समजलं? आणि बाबा, तुला काय बोलायचं तर बोलून घ्या. पुढे तुला अजिबात स्कोप नाही आहे. पुढचं सगळं पंचेस माझ्याकडे. काय झालं?
म्हणजे वाघाचे पंजी. हे इंटरेस्टिंग आता तुम्ही मामा. हो ना, थोडा इंटरेस्ट घेऊन बघा माझ्या. काय नाही तसं नव, म्हणजे सिग्नलवर स्ट्रॉबेरी आणि जंगलात रानमेवा याच्यात काय फरक आहे का नाही मला सांगा. आणि माझ्यात कसा ओरिजिनल रानमेवा आहे का नाही, एकदा इंटरेस्ट घेऊन बघा. ओ रानमेवा थांबा जरा. काय गंमत काय चाललंय काय तुमचं? काय बोलताय तुम्ही हिच्याशी? काय बोलताय? काहीतरी नाही आपली गंमत केली हो, दुसरे काही नाही. बरं मॅडम, तुम्हाला बोट आवडली काय? हो मस्त एकदम. आवडलीच पाहिजे. कसं आहे, लोकांची टायटॅनिक हा. आणि माझी प्लॅटोनिक. काही समजली? प्लॅटॉनिक भारी नाव आहे एकदम. मग हो, जाम फेमस आहे माझी बोट. हो का फेमस आहे विचारा बघू. का फेमस आहे बोट तुमची? ते काय ते प्यार के कुस्ती में काय ते आहे ना गाणं. प्यार की कश्ती में. हा ते गाणं ह्याच बोटीत शूट झालं का नाही? प्यार की कश्ती में कहो ना प्यारे मधलं या बोटीत शूट झालंय मग? एवढूच्या. नाही नाही तसं ना, जेव्हा गाणं शूट झालं ना तेव्हा ही बोट मोठी होती, तर फेरी मारून मारून ही छोटीशी झालेली आहे. अहो लोक सगळे मला म्हणतात, हो आता ही बोट जुनी झाली, नवीन घ्या. पण म्हटलं काय आहे, या बोटीवर माझा लय जीव आहे का नाही, काही समजली? काही काही तर लोक म्हणतात ही बोट म्हणजे तुझी बायकोच जणू. ऐका ना ऐका, मी नौका विहार करायला आलोय की होय नाही? ते. मग ते करू द्या. विहार नाहीच होत आहे, तुमचे परिसंवाद सुरू झालाय इथे बोटीबद्दल. नाही तुम्ही बोला बोला, काही नाही. मी आपली सहज तुम्हाला माहिती देत होतो, बाकी काही नकोय, माहिती नकोच आणि सहज तर नकोच आहे नको आहे आम्हाला. का? बोलू दे. हा बोला बोला, बिंदास बोला. प्रिया, हा तुला खांदे मोजता येतात? काय? खांदे मोजता येतात का तुला? नाही. सोपं आहे. 1 2 3 4. छान वाटतंय ना हे? वर निरभ्र आकाश, आजूबाजूला एवढं निळशार पाणी, पाण्यात बोटीमध्ये आपण दोघे, जंगल आजूबाजूला. जंगलात बिबटे पण असतील ना रे? हा असतील म्हणजे आहे तेच. एक आहे, दोन आहेत माहिती आहे. अच्छा. एक नर आणि मादी, काही समजलं? हो हो मग हो, परवाच मी एका म्हणजे आपला बिबट्या होता ना, त्याच्या पायाला लेप लावून जंगलात पाठवला का नाही? काय? हो मग काय झालं, आमच्या गाववालीने त्याला पकडला, जालीत अडकला का नाही? अच्छा. हो, पायाला दुखापत झालेली, जखम, मी लेप लावला आणि त्याला जंगलात सोडला, काय समजली? तुम्ही बिबट्याच्या पायाला लेप लावलात? हा मग खोटं वाटतं काय तू म्हणलं? तेव्हा म्हणजे खोटं नाही हा. पण जंगलात जाताना त्यानं मागं बोलून बघितलं ना, हो माझ्याकडे थँक्यू म्हणाला का नाही मला? खूप भारी आहेत. तुम्ही खूप भारी आहात हा, मामा. भारी भारी म्हणजे एक नंबर भारी भारी खूपच भारी आहे. एकदम भारी. तू इथे माझ्याकडे बघ ना, काय गोड दिसतेस यार तू प्रिया. खूप गोड आहेस तू. जेवणानंतर भेटू नको, खाऊन टाकीन मी. काय बोलतोस रे? नाही मी काय म्हणत होतो प्रिया, की निळशार हे पाणी, आभाळ. आभाळ. पाणी बघ ना किती असं मस्त आहे ना, असं एकदम नितळ आणि संथ. ऐक ना, तुला रुमाल देऊ का तुला? नाही ऐक हे तुला या पाण्यात काय आहे सांग? ह्या पाण्यात काय? क्षारच क्षार. चार. क्षार ते पण साधं सुद्धा नाही, औषधी क्षार आहेत, काही समजलं? हा. हो तुम्हाला सांगतो मॅडम, कसं आहे म्हणजे तुमच्या अंगावर जर पुरल उठला असेल ना, तर ह्या पाण्यानं आंघोळ केली ना तर सगळं क्षार निघून जातात, काय समजली? काय सांगता? मग हो? हो, म्हणजे काय अनुभव आहे मला. अरे बापरे. मग म्हणजे काय, मी पण काय करतो माहिती काय, हा. बादलीभर पाणी घरात घेऊन जातो आणि आंघोळ करतो, सगळा पुरल निघून जातो. काय हो, तुम्हाला पण पुरळ येतं? हो, काय पुरल आला ना की ह्याच पाणी मी धुवून टाकतो, काय समजलं? ए, ऐक ना, तुला पुरळ आहेत का? आपण या पाण्याने धुऊया. नाही मला का नाही पाठीवर असतील बघा. अहो नाही आहेत पाठी. मागचं काही दिसत नाही ना आपल्याला. मला नाही आहेत पाठीवर पुरळ, मला नाही आहेत पुरळ. पुरल नाही तुम्हाला? नाही आहेत. नाही पुरुष म्हटल्यावर पुरल पाहिजे ना.
ज्याला पुरल नाही तो पुरुषच नाही, काय समजली? काय बोलताय पुरळ म्हणजे काय वाटलंय तुम्हाला? पुरळ म्हणजे काय पुरुष नाही असायला? नाही नाही आहे तो पुरुष आहे. पुरळ आहे ना, म्हणजे पुरल नाही आणलं. नाही पुरळ असतील ना. नाहीये माझे ऐक, ऐक, पुरळ. तुझ्या पाठीवरती पुरळ आहेत का बघूया ना. अगं नाहीयेत मी टी-शर्ट सांगतो. काढा पण पुरळ बघूया. नाही काढ ना एकदा टी-शर्ट काढ ना. आपण हे पुरळ वाक्य मला ऐकायचं आहे तुझ्या तोंडून, पण इथे नाही. आणि पुरळ बघायला तर नाहीच नाही की नाही प्रिया. ओंकार जरा आय एम सो सॉरी. आपलं हे ना आता तुझे हे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. आज मोकळे होऊ, आज मोकळे बोलू, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. किती छान बोलतोस तू. भटांची आहे, माझं काहीच नाही आज. ते किती छान बोलतात. हा हा, पण मला आठवते हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघ ना, हे निरभ्र, हे आकाश, हे छान असं पाणी, आणि पाण्यात मला सांग हा वारा, हे आकाश आणि हे खोल पाणी काय बरं सांगत असेल आपल्याला? जपून बसा सांगताय. खोलखोल पाणी आहे ना, तर दुसरं काय सांगणार? जरा सावरून बसा. खाली पडलं तर बुडाल, बाकी काय नाही. आणि काय खाली मगरी आहेत. मगरी मगरी आहेत काय मला माहिती नाही, पण मगर मात्र नक्की आहे. काय समज? सावरून बसूया. तुम्हाला विचारला मी प्रश्न. नाही मला ना, तेरे को पूछा मैंने. महिने को नाही पूछ. मग नाही ना, हिला विचारलं ना, मग हिला सांगू द्या ना सामाजिक मामा. पद्धत आहे का? नका सांगू काही. आडनाव काय आहे तुमचा? राऊत माझं आडनाव आहे. अच्छा राऊत. राऊत. गाव कुठलं तुमचं? मला कोकणातच आहे. चेंदवण म्हणून आहे होय एक, काय? कुडाळपासून 10 किलोमीटर थोडं आत गेलं. हा हा, तर घाबरत काय सांगता? मोठ्या सांगा. होय काय? पण तुम्ही स्किनवर ना कोकणातलं वाटत नाही. कशावरनच कोकणातलं स्किनवरनं- वाटत नाही. हा. नाही हो, नाहीच वाटत कोकणातलं. हो. काय आहे, ह्याचे आई बाबा मुंबईत शिफ्ट झाले ना, हा, हा. तर लहानाचा मोठा मुंबईतच झालाय. होय काय? कोकणाशी काही संबंधच नाहीये. मालवणी बोलायला सांगा त्याला, काही येत येत ना बाजाडी पडली. कसा आहे मॅडम, भाषेवर कळतो माणूस कुठला आहे तो. हो ना? हो. म्हणजे आता तो बेटकर बघा, बेटकर हा. तो संगमेश्वरी बोलतो. हा. म्हणजे तो संगमेश्वरच आहे का नाही? श्याम राजपूत माहितीये काय? हो, हो. खानदेशी बोलतो का नाही? म्हणजे तो खानदेशचा. बरोबर. आणि सावत्या सातारी बोलतो, म्हणजे तो साताऱ्याचा. अरुण कदम. त्याची भाषाच नाही आहे. अच्छा तो एक प्रकारचा कोडवर्ड आहे का नाही? अच्छा, कोडवर्ड. कोडवर्ड म्हणजे आपल्या कानाने स्क्रॅच करावा लागतो. ज्याला कल्ला त्याला कल्ला, ज्याला कल्ला तो देव माणूस. काय समज? बाकी सगळं गेलं. हो. काय शेवटी एखाद्याचं वैशिष्ट्य आहे का नाही? म्हणजे बा हा ह्या शो मध्ये काय आहे, तर त्याला ही अमुक अमुक भाषा आहे ती. तुमचं तसं काहीच नाही आहे, तरी पण तुम्ही ह्या शो मध्ये का आहो? जरा बोलू द्या नाही, ना. नाही, बोला ना. कसं तुम्हाला प्रायव्हसी मिळणं महत्वाचं मग आहे. द्या ना ती प्रायव्हसी. मी कुठे घेतली तुमची प्रायव्हसी? तुम्ही बोला का नाही? बोला बोला काहीतरी बोला. थांबा ना, बोलू दे ना मला. तुमच्या बोलण्यावर होणार आहे का? तसं नव्ह, एवढी शांतता बरी नाही, त्याच्यामुळे स्किट खाली येईल का? नाही, तुम्ही सांगले हे करू नका. मला मी करीन जे हे प्रिया, तू पण कोकणातलीच आहेस ना ग? असं थोडंफार असं लांबचं काही म्हणजे असेल ना नातं कोकणातलं? हो म्हण. आहे, हो हो, म्हण. हो, हा हो हो. हा. काय ते म्हणजे तू आता कोकणात आलीस म्हणजे तू माहेरला आली आहेस. गोमू माहेरला जाते हो नाखवा, ते पण असं गाणे. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, तिच हैया हो हैया हो. वासाडी पडली त्या गोमूवरती. काय वासाडीचं बाया बघा. गोम ती माहेरला जाते आणि म्हणते माझ्या गावाला कोकण दाखवा. एवढं दाखवायचं तर गोवा दाखव ना गोवाला. हा, आपल्याला काय काम धंद नाही आहे. थांबा ना, का नाही, बोलताय? तसं नव्ह, का? गाणीचं बोल काय बघा ना. पण कशाला तुम्ही पर्सनली? अरे ही मोठी माहेरला जाते अरे आणि पण म्हणते नका गोवाला. पर्सनली. मला आम्ही कशाला कोकण अरे दाखवायचं? हो, पण तुमच्यासाठी नाही बोलत आहे गोमू. मला वातावरण ठीक आहे. निर्मिती करायची आहे. बरोबर, सगळं बरोबर आहे. कसं गोपू कशी आमच्याकडची आहे, तिला मी कोकण दाखवू शकतो.
वातावरण निर्मिती कसली करायची आहे तुला? मला काय ते वातावरण म्हणजे? निर्मिती हे काय बोलायचंय? काय नाही मला तुम्हारे 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 रुखसार पे ये जो दो भवरे है खिले भवरे तुम्हारे ये रुखसार पे जो दो भवरे है खिले. पुढचा आठवत असेल तर टाइम प्लीज. अरे थांबा ना काक मामा. नाही तसं नव, हा पॉइंट आहे ना फार महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल मला जरा हा सांगायचं. पॉइंट कुठला पॉइंट? हा अजय ते पोहोचलोय हो अहो हा पॉइंट बघा ना, लांबून लांबून लोक येतात. लवकर सांगा काय आहे ते पॉइंटचं. काय या पॉइंटला? काय आहे पॉइंट आहे ना, म्हणजे ज्याचा प्रेमभंग होतो हा. ना तो इथं उडी मारून जीव देतो का नाही. आतापर्यंत तुम्हाला सांगतो 22 पोरांनी इथं जीव दिलेला आहे प्रेमभंग झाला म्हणून. हो हवं तर तुम्ही 5 मिनिटं घ्या, तुम्ही बोलून घ्या पटकन. हो गप्पा इथे कशाला मी बोलू 5 मिनिटं पुढे चालत राहा. काही थांबायची वगैरे गरज नाहीये. आणि काय सतत आपलं मरणाचं काहीतरी सांगताय. 22 लोक गेली, मगरी आहेत, बिबटे आहेत, अनलकी बोट आहे का तुमची ही, तर तसं सांगा. आम्ही आताच्या आता मागे वळतो. नाही ना अनलकी ना, माझी लकी आहे बोट का नाही. तुम्हाला सांगतो लकी म्हणजे माझ्या बोटीत जो बसेल ना तो सक्सेस होतो. तो विकी कौशल माहिती आहे ना, हुस्न तेरा तो माहितीये बोललो नका. अरे नका लय फेमस हुस्न तेरा तो. अरे माहितीये बोललो. पोट पडेल. विकी कौशल माहितीये का? हो त्यावर परत एक्सप्लेन का करताय? विकी कौशल कोण आहे? ओरडू नकोस ना ओंकार. आणि कॅटरीना कैफ माहिती आहे तुम्हाला ते? हा. कटरीना कैफ माहितीये? चिकनीच्या अरे माहितीये बोललो. तसं ना बरं? हा हा ती तुला हे दोघं- माहितीये का रे? हो माहितीये. हा तर ते काय? अरे कशाला एक्सप्लेन का करायचंय? ठीक आहे. नाही नाही ती दोघं इकडे आली ना गोवाकिनामध्ये तर माझ्याच बोटीत फिरतात का नाही. हो मग तुम्हाला सांगतो इथंच जमलं त्यांचं. काय सांगता? 2 महिन्यानंतर त्यांनी लग्न केली काय. म्हणजे विकी कौशल आणि कटरीना. प्रिया मला खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे हा, आता. सांग. खूप महत्वाची म्हणजे आकाश पाणी वारा हे सगळं आहे. और सच कहूं तो मेरी जो आंखें हैं ना, मेरी आंखें कह देती है सब कुछ. ओके. बघ भाऊ तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय? रांजणवाडी असेल. अरे नाहीये यार, रांजणवाडी कशी असेल माझ्या डोळ्यात? एक मिनिट ते म्हणतात आपण बघूया. अगं नाहीये डोळ्यात थांब माझ्या. जरा. असणार रांजणवाडी. नाहीये. तर डोळ्यात बघायचं म्हणजे रांजणवाडी असणार. अहो, नाहीये नाही नाही, पण रांजणवाडी. काय मी तुम्हाला सांगतो हा पाणी आहे का नाही औषध आहे हा रांजणवाडीसाठी. हो का? हो म्हणजे तुम्हाला सांगतो असा बघा असं पाणी घ्यायचं वंदलीत हा. आणि असं करंगलीन डोल्यावर चढतं लगेच रांजणवाडी जाते. अच्छा बरं. हो. आपण हे पाण्याचं पण अगं नाही झालीये. अगं ऐक प्रिया प्रिया नाहीये रांजणवाडी नाहीये. असणार असणार. नाहीये नाहीये. तुम्हाला सांगू काय या पाण्यात बारीक एक मासा आहे ना तो आपण असा गेला की दमा जातो का नाही. काय सांगता? ए तुला दमा आहे का ओंकार? नाहीये मला दमा का असेल दमा. मला असं शी बाबा तुला दमा पण नाहीये, तुला रांजणवाडी पण नाहीये, पुरळ पण नाहीये तुला. अगं शी काय आहे ते? चांगली गोष्ट आहे ना ही. मी फिट आहे. ही शी कसं असेल? कुठल्या प्रकारच्या मुली जन्माला येत आहेत मला कळत नाही आजकाल. तू आरडाओरडा का सांग? आरडाओरडा करू नकोस प्लीज. मला घाबरवलं होतं प्लीज. नाही तर काय कशाला आरडाओरडा करता आणली ना फिरायला. हा, बरं दिसतं काय मला सांगा. मी इथे तुला का आणलं असेल ह्याचा थोडा तरी विचार कर ना प्रिया. अरे हो. एवढं मस्त छान आहे, असं मस्त आहे, शांतता आहे, पाणी आहे, वारा आहे. हे मरीन लाईन्सला पण आहे ना. पण तिकडे गेलो का आपण? तिकडे गेलो असतो मग. तिकडे प्रिया मला तुला कधी सांगायचंय ते दीदी केलेलो ना गुलाब लो ना दीदी केलेलो ना गुलाब ना. प्रिया मला तुला काहीतरी हे उठा रे प्रिया ह्याच्यात सांगितलं असतं ना मी तुला. पण मी इथे आणलंय शांत जागेत तिथे तुम्हाला आरडाओरडा करायला लाव. हॅलो बस कळलं मला. तुला मला काहीतरी सांगायचंय. ओके शांत हो. प्रिया, सॉरी तू सॉरी. सुंदर पण आहेस, हुशार पण आहेस, बुद्धीचा पण वापर कर ना. सौंदर्याचाच वापर चाललाय कधीपासून. ठीक आहे मला कळलं तुला काहीतरी सांगायचंय. हा, मला हा. कळ पण तू मी सांगतो. तू आल्यापासून बोलतच नाहीयेस नाही ना मी काही ओंकार. मी सांगतो पाणी तू- बघायला सांगतोय. पाणी पाण्यावर आहे ते सगळं. हा तू मला सोड. कळतंय. तू डोळे बंद कर. तू तू डोळे बोल. बंद कर. तू डोळे बंद कर. प्रिया हे निरभ्र आकाश, निळशार पाणी, ही जमीन, कळलं. ही आग, माझ्या हातात काहीतरी आहे प्रिया. आणि मला माहिती आहे ते तू ओळखू शकशील कारण तू हुशार आहेस. अंगठी आहे ती मला काय काय त्याच्यात. अरे गप्पा बसा ना. गप्पा बसा ना यार. तिला ओळखायला सांगितलं ना मी. तू कशाला ओळखतोय?
मूर्ख माणसं, म्हाताऱ्या वेळी कॅप घेऊन बसलायस येड्या. मग घाल ना, अंगठी घाल त्यापेक्षा. मग त्याच्यात काय घालायची? अरे का घालतोय सांगते. तुम्हीच म्हटलं ना घाला म्हणून. मी एवढं बोललो तुला मगाच बसतं ते नाही ऐकलंस तू. अंगठी घालायला पाहिजे तुला. आणि तू पण एक मूर्ख बाई कुठली. तुला ना फेकून देणार आहे मी इथे पाण्यात. फेकून देणार मी पाण्यात तुला इथे. द्या फेकून द्या पाण्यात. पण तुम्हाला बोट चालवता येईल काय? मला येत नाही बोट चालवता. तुला बोट नाही चालवता येत? नाही चालवता येत. होडी पण नाहीये तुला, पुरण पण नाहीये. कसं यार, कसं होणार? अरे कोण आहे यार ही मुलगी? मलाच का अशा मुली मिळतात चला मला कळत नाही. एक दिवस सई तामणकरला आणलं ना डेटच्या स्किट मध्ये, नाव बदलीन मी. क्या बात, जबरदस्त परफॉर्मन्स, भन्नाट पंचेस. आणि महत्वाचं म्हणजे तुमचे पंचेस कळण्यासाठी आम्हाला कान स्क्रॅच करायची गरज नाही पडली. लय भारी. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, प्राजक्ता एकदा तुझं कोडवर्ड सांगच काय ते. बहारदार, अप्रतिम. प्रिया फार गोड दिसतेस आणि फार गोड केलंस. ओमकार कमाल एनर्जी होती. आणि मोरे नेहमीप्रमाणे प्लॅटॉनिक म्हणजे तुझी थोड्या वेळाने त्याला ढकलून तू आणि प्रिया असे उभे राहता की काय असं मला वाटायला लागलं. बहारदार. ॲक्च्युली ना तू मुली बघण्याला अकबर असं एक टोपण नाव देऊन जोधा अकबरच्या खुन्नसला शोधा अकबर असं एक तू सुरू केलं पाहिजे. आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे की सईला या स्किटमध्ये नेऊ नकोस, कारण मग मला खांदे मोजायला लागतील. बाकी बहारदार, मजा आली. सई, रॉकिंग परफॉर्मन्स. या अख्ख्या प्रहसनामध्ये तुम्ही स्टॅच्यूचा जो पार्ट होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे खरंच तुम्ही फ्रीज झालायत असं वाटत होतं. आणि खांदे मोजता येतात का हे मी माझ्या आयुष्यात एकदा तरी वापरणार आहे, हे माझं ठरलंय. आउटस्टँडिंग आहे. म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे की ह्याच्यानंतर काय असेल तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. मजा आली. मंडळी, प्रेम मिळवण्यासाठी उत्सुक असलेला प्रेमवीर आज निघालाय एक युक्ती वापरण्यासाठी. चला बघूया आता तरी त्याला त्याचं प्रेम मिळतंय का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे पंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. मला कंटाळा आलाय आज. काहीच करावंसं वाटत नाहीये. या क्षणाला मला ओंकारराव थाक मारली तरी मी ओ देईन. मनात खूपशा गोष्टी सई साचल्यात, त्याचा निचराच होत नाहीये यार. वर्ष झालं सई आमच्या शाळेत एक मुख्याध्यापिका आल्यात, ईशा डे मॅडम, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या हृदयाच्या डेस्कटॉपवर मला स्वतःच्या भावना डाउनलोड करायच्यात, पण जमतच नाहीये मला. खूप प्रयत्न केले मी. माझं स्प्रे तुटलेल्या परफ्यूमच्या बाटलीसारखं झालंय. आतल्या सुगंधाला असं उफाळून बाहेर यायचंय, उधळायचं आहे, पण त्या तुटलेल्या स्प्रेमुळे जमत नाहीये. घुसमटतोय, जीव घुसमटतोय माझा. असं वेड्यासारखं प्रेम करणं पाप असतं का ग सई? अजिबात नाही. तो माकड तुला चावला ते असाच चावला का मला सांग? प्रेम करत होता वेड्यासारखं तुझ्यावर तो. मला सुद्धा वेड लागलेलं माकड बनायचं आणि ईशा मॅडम समोर जाऊन भावना व्यक्त करायच्या. पण नाही ग, समोर काही दिसतच नाहीये मला. आपण जेव्हा समोर काही दिसत नसतं ना तेव्हा देवाचा धावा करतो, पण माझा देव एवढा मोकळा आहे, तो स्वतःच धावून येतो. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. हे मूळ साऊथचं गाणं आहे म्हणून लिपसिंग चुकल्या, त्या जाणीवपूर्वक मी चुकवल्या, हे चाणक्य जजेसच्या लक्षात आलं असेल. असो, पण हे जे पुस्तक आहे ना ते गुरु समान आहे मला, गुरु समान. या पुस्तकामुळे मी आजपर्यंत तोंडावर पडलो नाही, पडलोय, खूप वेळा पडलोय. मागच्या स्किटमध्ये हा जो एकलव्य आहे ना त्याचा फक्त बोट नाही, अख्खा हात घेऊन गेलेले होते. पण तरी सुद्धा हा एक दुर्दम्य आशावाद आहे मला हे पुस्तक म्हणजे.
काय करायचं या पुस्तकाचं? गेल्या 6 वर्षात 5 भाग आणि प्रत्येक भागाच्या 500 प्रती. काय करायचं या लेखकाचं? आज एक नवीन चॅप्टर त्यांनी नवीन लिहिलेलं आहे. तिचं मन जिंकायच्या आधी तिच्या घरच्यांचं मन जिंका. आज मी ईशा मॅमच्या घरी जाणार आहे, कारण त्यांच्या आईची तब्येत बरी नाही असं मला शाळेत कळलेलं आहे. बघूया माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ते. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. ये बात. बापरे. चौगुले सर, तुम्ही येस, तुम्ही इथे कसे? मी वेड्यासारखा तुम्हाला फोन करतोय. मी शाळेत सगळ्यांना विचारलं कुठे आहेत. मी मिस कॉल सुद्धा दिले तुम्हाला. बघा तुम्ही. आज शाळेत. हो, पण मी नाही आलात ना तुम्ही. 4 दिवस झाले तुम्ही आलेलाच नाही आहात. मी मिस कॉल दिले तुम्हाला, तुम्ही उचलतच नाही आहात फोन. मला वेळ लागलं. मी शाळेत सगळ्यांना विचारलं, म्हात्रे मॅडमना विचारलं, मी वनिता मॅडमना विचारलं, कुठे त्यांनाही माहिती नव्हतं. फक्त मला गुरव सर म्हणाले की तुमच्या आईची तब्येत बरी नाही, म्हणून मग मी भेटायला आलो. चौगुले चौगुले गणपती बाप्पा मोरया. पॅकअप. जस्ट आय एम सो सॉरी. मी अशी अचानक सॉरी. नाही, इट्स ओके. मजानी लाईफ. म्हणजे हे ओके. माझ्या लाईफमध्ये असं कधी आलेलंच नाही आहे. मजानी लाईफमध्ये असं म्हणजे डिस्ट्रिक होय. सर, अख्ख्या शाळेतून तुम्ही एकट्या आलात घरी भेटायला. मला असं पटकन कोणीतरी आपलं आल्यासारखं वाटलं. आणि मी तुमचाच आहे मॅडम. म्हणजे मी तुमचाच आहे मॅडम, शाळेचा स्टाफमधला. तुमचाच आहे मॅडम, शाळेच्या स्टाफमधला. नाही सर, तुम्ही फक्त शिक्षक नाही आहात, फक्त स्टाफ नाही आहात. तुम्ही त्याहून खूप जास्त आहात सर. मी फक्त शिक्षक नाहीये. मी त्याहून जास्त आहे. म्हणजे मी नक्की कोण आहे? प्लीज लवकर सांगा मला, मी नक्की कोण आहे? बरेच वर्ष मी प्लीज एकदा क्लिअर करा. तुम्ही भूगोल शिकवता? मी दॅट्स ओके. मी नक्की कोण आहे? तुम्ही गणित शिकवता? गणित मी शिकवतो. आणि मराठी तर शिकवता? हो, मी शिकवतो, पण मी नक्की कोण आहे मॅडम? बदली शिक्षक. वाव. एक मुख्याध्यापिका म्हणून तुमचा शाळेला मला किती फायदा होतो तुम्हाला माहितीये? जा ना घरी जा ना सर. प्रत्येक स्किट केलंच पाहिजे. किती स्किट मध्ये लाज नाही वाटत? 4थं स्किट 4 स्किट मध्ये जा ना, घरी जा ना. कशाला पाहिजे? दॅट इज जस्ट हे म्हणजे माझं जस्ट नाही. आय एम सॉरी. तुमच्या आईची तब्येत बरी नाही आहे असं जस्ट कळलं. इज शी फाईन? म्हणजे बरी आहे म्हणायचं आता. ओके. गेली 5 वर्ष आई कोमात आहे. काय? मला नाही आवडत सगळ्यांना माझी दुःख सांगत फिरायला, त्यामुळे मी कधीच सांगितलं नाही. पण मला माहिती नाही का तुम्हाला सांगावंसं वाटलं. सर, आज सकाळपासून ना मला खूप एकटं वाटत होतं. आणि बरोबर तुम्ही आलात सर. कसं कळतं तुम्हाला सगळं? केवढे मनकवडे आहात हो. 5 वर्ष झाली आईने हू कचू केलं नाहीये. हू का चूक करायला ती काही चायनीज आहे? सर नाही, जस्ट चुकून झालं म्हणजे. सॉरी. पण आईने खरंच हू का चू केलेलं नाहीये आई? हो काचू आई हुकाचू आईने हुकाचू केलं. आईने हुकाचू केलं. मी ऐकलं हुकाचू. हाय हुकू हायकू होय होय सुकू 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 सुकू. काय 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 बोलतायत त्या? कुकू चुकू कुकू चुकू. अरे काय काय बोलतायत का? 5
वर्षांनी बोलते ती, तिचा फंबल पडत असेल. बरोबर, तुमचीच आई म्हटल्यावर नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण 5 वर्षांनी त्या कोमातून बाहेर आलं आणि असा फंबल पडला, कोकोचो हा फंबल पडलाय त्यांचा. असू द्या ना, ती बोलते हे महत्वाचं नाहीये का? हो, येस. आई बोलते माझी. तुम्ही काय आहात? हे? तुम्हाला कसं सांगू मी, तुम्ही माझ्यासाठी काय आहात? पण आई किती वर्षांनी बोलली. हो, बरोबर आहे. माझी मी आई. असं काहीच केलं नाही, फक्त स्पर्श केला त्यांना. माझ्याच्याने काहीच असं झालेलं नाहीये. होय, खरंच सांगतो मी. आई आई कशा आहात? आई बबलू. हा. बबलू. आई बबलू. आई बबलूच्या पुढे काय? XYZ ना, बबलू XYZ. ते डब्ल्यू. होय, काय बोलताय? WXYZ. बबलू म्हणते ती. हा, बबलू. डब्ल्यू. आता डब्ल्यू म्हणते ती. तुमच्यामुळे आई बबलू म्हणायचंय. आई बबलू. हॅलो. आई बबलू. मी ऍक्च्युली ऐका ना, ह्या 5 वर्षांनी कोमातून बाहेर आलात का? काल बेवडा मारून झोपल्यासारखं वाटतं. पण हे त्याचे डोळे बिळे तसे वाटतात मला. जस्ट एक विचार. 5 वर्ष कोमात होती आई. असू शकेल. आई तुला कसं वाटतंय? आई बबलू. होय. आई बबलू. आई ऍक्च्युली मी बबलू नाहीये. नाही आई, एक मिनिट. तू हे बघ. हे बबलू. हे बघ बबलू. बघ. हा, नमस्कार. इथे. अरे बापरे. इथे. बबलू. नाही. बबलू. मी बबलू नाहीये, मी चौगुले आहे. समीर चौगुले आहे मी बबलू नाहीये. तुम्ही बबलू आहात. तुम्ही बबलू आहात. अरे मी समीर चौगुले. आयकार्ड दाखवू का? शाळेत नाही का मी शिकवतो भूगोल बिगोल? ते मला माहिती हो. आईसाठी बबलू हा ना. आईसाठी बबलू हा म्हणजे? नाही मॅडम, हे नाही. काय तुम्ही हे नाही करायचं. पाया खराब. मॅडम यार, असं नका करू मॅडम. पाया नाही पडायचं तुम्ही हे नका करू. मी होतो तुमच्यासाठी. माझ्यासाठी बबलू आल. हो, मी तुमच्यासाठी बबलू. काय मी बबलू पण होईन. मी होतो. मी आहे ना, काही काळजी करू नका. हा, नाही ठीक आहे. मी आहे बबलू. हा, मी आहे बबलू. मी आहे. अरे बापरे. होय. बबलू, मी तुला ओळखलं रे बबलू. किती वर्षांनी आलास बबलू. हो मी. बबलू, हा बोला. डोक्यावरचा एक अवयव कापलास का रे? नाही. डोक्यावर कुठला अवयव असतो? केस असतात ते, कापले नाहीत मी ते. हे बबलू, टकलू. बबलू आवडलेलं नाही मला, खरंच आवडलेलं नाही. चुकीचं आहे. असं मी मदतीला आलोय ना म्हणून. हो आई, हे नका बबलू. आई. आवरा ना, हे काय करतो? अरे हे काहीच प्लॅन नव्हता. अरे हे नका करू यार. अरे हे कुठली पद्धत आहे? आत्ता 5 वर्षाच्या कोमातून बाई अशी कशी? होय. शांत. होय. बबलू, मला न सांगता कुठे निघून गेलास रे बबलू? हा, जरा माझ्या कामाला निघून गेलो होतो मी. मारलं मला. बबलू, तुला माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे का? नाही, तसं नाहीये. खरंच नाहीये. मी तुम्हाला तेच बबलू. हो, बोला. लागलं. नाही लागलं. आता मारलं. लागलं. आता लागलं. म्हातारीचा हात लागतो. आई मारू नकोस ना. मी मारणार पण. मी प्रेम पण करणार. मी मारणार पण. मी प्रेम पण करणार. मी लाड पण करणार. मी मारणार पण. मी प्रेम पण करणार. मी लाड पण करणार. मी मारणार पण. त्याच्यासाठी तुझ्यासाठी मारणार पण. मी प्रेम पण. अरे राम करते बाई यार. तुम्ही का करताय? ती बिचारी राम करते बाई. आई हो. 5 वर्षानंतर तुम्ही कोमातून बाहेर आल्यावर उठल्यावर बाईने 3ऱ्या मिनिटाला काय केलं तर रॅप केला. असं कसं चालेल मला सांगा. तुम्ही कुचू करताय. अरे हो, पण मी आपलं काहीतरी द्यायचं म्हणून मी दिलं. होय बबलू. हो बबलू. टकलू. अरे नका म्हणून. हे नका करायला सांगू त्यांना. बबलू. हो. काय समजायचं मला सांगा. काय समजायचं ह्याच्यावर मला सांगा बघू. समजून घ्या ना थोडं. हा बोला. बबलू. होय. खाऊ खाणार. मी नाही खाऊ शकत. मला खाऊ काय. बबलू खाऊ. हो. माझ्या हाताने खाणार. हो मी खाणार. बरं वाटतंय का आता? मी रोज भरवायचा प्रयत्न करते आईला, पण काही खात नाही. आज सकाळी मी हेच शेंगदाणे भरवले, अजिबात खाल्ले नाहीत.
चघळून चघळून थुकले सगळे तास. येड्या करा बाई ही. अहो बघताय तुम्ही तरी मला सांगताय ते सगळलेले शेंगदाणे मी खाल्ले. घरीच होतं ना यार. आई कोमातून बाहेर आली, मी भांबा. सॉरी सॉरी या का बाई शी. एक्स्ट्रीमली सॉरी. माझं चुकलं. व्हेरी सॉरी. अरे यार, सॉरी हे- सॉरी. असं नका करत जाऊ. आई नको भरवस हा. आई नको. हो हो ठीक आहे हे बरोबर नाही केलं ना ते. सॉरी सॉरी. बबलू हे नका करू हे असं. आई आई शांत. बबलू हो आई. मला एक वचन दे बबलू. मी देतो वचन. तू माझ्या कोकराला सांभाळशील. आई बोल ना बबलू. आई आई वाट बघते. इकडे, 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 इकडे. होय. आई आहेत. आई बबलू आहे. होय. आई. बबलू आहे, आहे. माझ्या कोकराची काळजी घेशील. आई कोकरा कोण आहे? कोकरा हा कोकरा आहे तुमचा? येस. याची मी काळजी घेईन त्यांची. मला वचन दे. आयुष्यभर साथ देशील आई तिची. आई तिला सोडून कुठेच जाणार नाहीस तू. कुठेच जाणार नाही मी. वचन देतो तुम्हाला. वचन दिलंस. आयुष्यभर रक्षण करेन तिचं. तू सोडू नकोस हा ह्याला. कोकरा. आई आता मी मरायला मोकळी. काय धक्का मारता का तुम्ही? काय करताय? आई सॉरी. आई आई. आई तू आता आलीयस. आता परत जायच्या गोष्टी नाही करायच्या. नाही कुठे नाही जाऊ देणार मी तुला आता. मला अजून एक वचन हवंय. बोला एक या थकलेल्या डोळ्यांनी बोला. तुमच्या दोघांचं मला आई रक्षाबंधन बघायचंय. अरे लगेच नाही एवढंच काय ते. जा जा आतून रक्षाबंधनची तयारी करून घ्या. जा लगेच तुमच्या समोर. एक मिनिट. काय झालं? काय झालं? एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. हा, बबलू कोण आहे? बबलू. बबलू कोण आहे? माझा सख्खा भाऊ. माझा मोठा भाऊ. 5 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तो अचानक आम्हाला सोडून गेला. आईला धक्का पचला नाही. आई कोमात गेली आणि आज 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 तुमच्यामुळे आईला परत एक मुलगा मिळाला. बबलू मिळाला परत. आपण हे नातं कायम टिकवून ठेवायचं. नाही आतापासून तुम्ही माझे सख्खे भाऊ. नाही हडगा तू हडगा. हे बघ, नाही करू शकत. असं नाही हे मी बबलू नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? अरे बदली शिक्षक होता ना मग बदलीचा बबलू हा ना. अरे पण नाही ना प्रॉब्लेम. काय एवढं काय जात आहे तुमचं? अख्खी सिरीज जाते ना ढगात माझी. तुम्हाला कळत कसं नाही? किती कष्ट पडतात एक सिरीज उभी करायला. तुम्हाला कळतं का काही? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. बिंडो काय रे बाई सगळं समोर हे बघ मी हाक मारते तो देईल बघ. बबलू बोल मी ईशाचा भाऊ आहे. बोल 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 अरे, बोलतो. बोल मी ईशाचा बोला भाऊ ना, आहे. बोला ना. बोल बोल नाही ऐकू नाही आलं. बोल मी ईशाचा भाऊ आहे. मी क्लॅरिटी जाते. भाऊ ईशाचा भाऊ आहे. बोल बोल. भाऊ आहे. हा मी ईशाचा. मी ईशा आहे बस. ईशा कॉल कर. आतमध्ये जा आणि राखी घेऊन ये. लगेच आई. तेच तुमचं तुला राखी बांधणार. म्हातारे अगं तुझ्या पोरीवर प्रेम करतो मी. मला तिच्याशी लग्न करायचंय कळलं काय? ए मी भाऊ नाही आहे तुझ्या मुलीचा. मी प्रेम करणार आणि तू मध्ये आलीस ना वाजवेन ना खणखण. हा अरे आई परत कोमात गेली की काय? आई बबलू बबलू वा 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 बबलू. नाईस परफॉर्मन्स. शिका अजून मन कसं जिंकावं. येस प्रसादा. अप्रतिम. पम्याची संकल्पना आणि समय तू लिहिलं होतंस. मजा आली, खूप मजा आली. एक लक्षात घे, मन कसं जिंकावं हे मी लिहिलंय पण ते प्रेमाच्या बाबतीत लिहिलंय, कोमाच्या बाबतीत नाही. थोडंसं चुकलं तुझं पण हरकत नाही. पुढच्या वेळेला ट्राय करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. मजा आली. बहारदार. नमक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं. फार मजा आली. ईशा मस्त. तुझं लाजणं म्हणजे दिवसेंदिवस वा वा. बहारदार. होईल, फायदा होईल तुला नक्की. लेट्स होप फॉर द बेस्ट. मस्त. समय मजा आली, खूप मजा आली. येस आई. क्यूट परफॉर्मन्स होता.
खूप छान गोड साधी सरळ कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केलीत. नमा, फारच सुंदर. पुस्तक न वाचता एकदा जाऊन बघ, काहीतरी फायदा होईल असं मला वाटतंय. असं मला वाटतंय. ईशा, मस्त. फार तुमची केमिस्ट्री खूप सुंदर होती आणि तो एंट्रीचा जो पार्ट होता तो फारच सुंदर तुम्ही रंगवलात. आणि त्याच निमित्तानं आशुतोष सर आज आपल्या हास्यजत्रेत उपस्थित आहेत. सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अप्रतिम. इनफॅक्ट मला इतकी मजा येते. जेव्हा आपण ताजमहालाबद्दल सारखं ऐकतो आणि जाऊन एक रिअली जाऊन बघतो तेव्हा तो जो बघण्याचा जो एक रिअल लाईव्ह एक्सपिरियन्स असतो तसा एक्सपिरियन्स मला आज होतोय. तुमचं परफॉर्मन्स, याच्या आधीची स्किट, अँड टू बी सिटिंग विथ यू ऑल अँड एन्जॉईंग द शो, आउटस्टँडिंग. ग्रेट जजिंग आणि तुमचे ऑन द स्पॉट जजिंग जे आहे ते बघायला मिळतंय. नाहीतर आम्हाला घरी बसून वाटतं की हे स्क्रिप्टेड असेल. बट व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर. मंडळी, एका राजाच्या अस्तित्वावरच उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह. चला बघूया आता हा राजा त्याचं राजेपण कसं सिद्ध करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? झालं डुक्कर. झालं डुक्कर बोललो म्हणून राग आले तुला? तू डुक्कर आहे. तू डुक्कर आहे. चल हाड हाड. नको ना व्हरायटी करू वसाऱ्या. आज लय लोड आहे माझ्यावरती. सगळे मला एकटं. आय माय सॉरी. तू जा बाबा जा. जायला कुठे गेले सगळे राज्यातले? सकाळी सकाळी लुलुकारी देतात ते हाय कुठं? लुलुकारी देतात ना. बाबा दाबा ते हायत कुठं वासरे? जायला सगळे मनच कसं काम करायला लागतात. सेनापती नाही आहे, इकडे प्रधान नाही आहे, राणी सरकार तर सकाळीच उठून गेल्यात. कुठे गेल्यात, गायब झाल्यात, मनच माहिती नाही. कोण आहे रे तिकडं? जायला शिपाई ऐक रे. कोण आहे तिकडं? अरे अरुण सर्किट, हे कपडे काढ आधी. अरे चल, येरे झालंस काय? अरे तू येणार झालास का? महाराजांचे कपडे घालून महालात फिरतोयस. ही गोष्ट जर महाराजांना कळली ना, तुझा खिमा करून कुत्र्याला खायला घालतील. पहिले कपडे काढे. काय बोलतो? अरे कपडे काढ, बोलू नकोस लवकर काढ. मी लक्ष ठेवतो. झालं. थांब थांब जरा. मी महाराज आहे ना, मी कपडे काढू? अरे मी महाराज आहे तर महाराजाचेच कपडे घालणार ना, का चुनिया चुलिया घालणार आहे? महाराजांचे कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नसतं. महाराज, अहो अरुण शिपाई बघा, तुमचे कपडे घालून महालात फिरतोय आणि म्हणतो मी स्वतः महाराज आहे म्हणून. लवकर या. या वसर्या, आता किलर होईल. इकडे हा, इकडे यो वसर्या म्हणा. काय बोलतोय माहिती आहे तुम्हाला? यो महाराज बोलतोय. मला सांगा, मी महाराज आहे का नाही? शिपुरड्या, लाज वाटते? तुम्ही माझे कपडे चोरून स्वतः घालतोयस? तुमचे कपडे? मी तुमचे कपडे चोरले वाचाऱ्या? माझे कपडे होणार तरी आहे का वाचाऱ्या? माझ्या सुलवार मध्ये तुझा मांडा तरी जाईल काय? महाराजांना एकेरी बोलतोस? छाटून टाकेन. हो वाचाऱ्या, हो. काय छाटायचं ते छाट, पण त्याच्या पुढे काहीतरी बोलशील का नाही? मुंडक, हात, पाय म्हणणं भीती वाटते ना वाचाऱ्या? मुंडकच वाचाऱ्या, मुंडक छाट, पण कन्फ्युजन दूर कर. नाही तर कुणातरी मुंडक छाटशील आणि नंतर वाटेल, मी असं का केलं?
मीच महाराज आहे वसाऱ्या. महाराज मी आहे. अरे महाराज मी आहे. अख्ख्या दुनियाला माहित आहे की महाराज एकच आहे. कित्येक वर्ष मीच करतोय ना महाराज. तुम्हाला पटत नसेल ना वसाऱ्या, त्या कॉस्च्युम वाली सोनाली तिला जाऊन विचारा. तिला नुसतं लिहून देतात महाराज. ती अरुण कदमचे कपडे आणून देते. न वसारी तुम्हाला माहिती नाही, मीच आहे महाराज. महाराज मीच आहे. ओके ओके डन. महाराज तुम्ही आहे ओके न मला सांगा प्रधान कोण आहे? इकडे तिकडे काय बघतोस बसायला? लुक माय बुबुल इकडे बघ. कोण आहे? प्रधानजी आले नाहीयेत. काय नाही आले? कारण प्रधानजीकडे घालायला कपडे नाहीयेत. म्हणजे मला नाही कळलं. प्रधानजींना आम्ही म्हटलं की प्रधानजी आमचे कपडे चोरीला गेलेत. तर प्रधानजी बोलले महाराज तुम्ही आज माझे कपडे घाला, मी घरी उघडाच बसतो. तर मी प्रधानजींचे कपडे घातलेत, प्रधानजी घरी उघडेच आहेत. म्हणजे महाराज तुमचे कपडे या अरुण शिपाईने चोरलेत. शिपुर्ड्या, काही झालं? आमचे कपडे चोरलेस ते चोरलेस, वरती ऑल्टर करून घालतोयस. नाही नाही रे, मी अल्टर करत नाही. मी कपडे अजिबात अल्टर करत नाही. मी वाक्य अल्टर करते. मला कपडे अल्टर करता येत नाही. एक मिनिट मी तुम्हाला एक काम करतो. माझा आय कार्ड दाखवतो मी तुम्हाला. आय कार्ड. दिस इज माय आय कार्ड. सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. यो बघा, यो माझा फोटो नाही, इकडे माझा हुद्दा लिहिलाय अरुण कदम महाराज. बघू ही बघा. शिपुर्ड्या, हे लिहिलंय ते बरोबर आहे. हा, पण महाराज तुझं आडनाव आहे. महाराज आडनाव आहे? अरुण कदम महाराज. महाराज हे तुझं आडनाव आहे. मग कदम काय आहे? तुझ्या बापाचं नाव आहे. कदम हे म्हणजे बापाचे नाव आहे? इच्छा असला माझ्या आजी आजोबांनी माझ्या बापाचे कदम नाव का बरे ठेवलं असणार? ती काही नाही बसला, ती काही नाही. माझं आता आय कार्ड दाखवलं ना, मला तुमचं आय कार्ड दाखवा. आता दाखवा बचारे ना, आय कार्ड दाखवा. महाराज सगळं क्लिअर. आता सगळं क्लिअर होणार आहे बचारे ना. मेन माणूस माझा इकडं आलेला आहे. महाराज महाराज ओहो बसारे नो, आता बघा इकडे. सांगा मला, ही राणी सरकार नाही कटप्पा आहे म्हणून? महाराज राणी राणी सरकार. महाराज तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. कुठे होतात तुम्ही? आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. हो राणी सरकार. राणी सरकार, खांदा चुकलाय. इकडे आहे माझा खांदा. अगं बाई, या शिपायाने महाराजांचे कपडे का बरं घातले? बघा राणी सरकार, सकाळपासून हा माझे कपडे घालून फिरतोय आणि दरबारात सगळ्यांना सांगत सुटलाय मी महाराज आहे, मी महाराज आहे, मी महाराज आहे. झाला सकाळपासून सगळ्यांना झालंय काय? तुम्ही असं कशाला बोलताय? अरे मीच महाराज आहे ना. तुम्ही महाराज आहात? मीच महाराज आहे. तुम्ही महाराज आहात? मी महाराज आहे. ठीक आहे, मग सांगा आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? शेवटचा? पहिला सुद्धा आठवत नाही मला. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळालं आम्हाला. महाराज तुम्ही सांगा आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? मालदीव्स. कुठे? आणि त्याआधी? फटाया. आणि त्याआधी? गोवा. तुम्ही असे द्राक्ष हवेत उडवत होतात आणि आम्ही ते दाताने कॅच करत होतो. ए वसाऱ्या, तुला मी गोव्याला मद्याच्या आयातीच्या विषयावर चर्चा करायला पाठवलं का असं उरून अंगूर खायला पाठवलं? वसाऱ्या, ही काय फालतूगिरी चालली? त्यांना सगळं माहितीये कारण तेच महाराज आहेत. अरे त्यांनाच माहित असणार, कारण दिवस तुम्ही त्यांच्याच बरोबर असता. माझ्या बरोबर कधी फिरतच नाही. साधं गॅलरीत पण माझ्या बरोबर कधी आलत नाही. गॅलरीत मरो, बेड पर्यंत पण कधी आलत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे.
तुझा कन्फ्युजन असेल तर आपण कन्फ्युजन दूर करूया. हो, माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण छापा काटा करूया. छापा काटा करा. मी नेहमीच जिंकता इच्छा असल्या बिंदा छापा काटा करा. ठीक आहे, माझा छापा. माझा काटा. मग माझा उभा. उभा कसं काय माझं वसाऱ्या? नाण्याला दोनच बाजू असतात ना, छापा किंवा काटा. उभा कसं काय? माझा छापा आला तर हा शिपाई आणि माझा काटा आला तर हा शिपाई. मग माझा उभा. शोले मध्ये एकदाच उभा काटा राहिला होता, तो पण जायला असं एकदम अचानक. आता नाही राहणार बचारे, ते काही नाही बचारे. कुणीतरी एकाने छापा बोला किंवा काटा बोला ना. ठीक आहे, मग मी मागतो उडवा कॉइन. शिपाई. राणी सरकार, यो बघा, यो कॉइन आहे. उर्वा, तुम्ही घाबरू नका. आलं मी जाम जिंकत. उर्वा. तयार. तयार. माझा छाटा. काय बोलला? माझा छाटा. अरे तसं नसतं वसाऱ्या, तुला कळत कसं नाही? हे बघ, नाण्याला दोन बाजू असतात, छापा किंवा काटा असं बोलायचं असं. किलर कल्ला. राणी सरकार उडवा. पाका. काही यारा झाला का तू रे? पाका कुठला आणलास? पाका छापा किंवा काटा असं असतं ना. नाण्याला दोन बाजू, इकडे छापा आणि इकडे काटा. किलर. चला उडवा. तयार. हा. पाटा. पाटा. मसाला वाकायचा आहे तुला वाचायला. पाटा. पाटा असतो का? एड्या, नाण्याला दोन बाजू असतात, इकडे छापा आणि इकडे काटा. किलर. चला उडवा. छाका. महाराजांचा विजय असो. बोला सेनापती, बोला. नाही, महाराजांचा विजय असो. मी महाराज आहे. महाराज. अरे बजा. महाराज, आपल्या राज्यानेच खोडी काढलेली आहे. कुणी खोरी काढली? प्रधानजींनी शत्रू राष्ट्राचा राजहत्ती मारलाय. बाजूगिरी केलीस तू. त्यामुळे ते भलते चिडलेले आहेत. अरे चिडणार आहेत का? चिडणार आहेत ना. चालता फिरता राजहत्ती मारला होता. काल महाराज शांत व्हा. काही कळत नाहीये. एक तर ते म्हणतायत की तुम्ही आमचा हत्ती मारला, आम्ही तुमची नगरी उद्ध्वस्त करून टाकू, तुमच्या राज्याला तहस नहस करून टाकू, तुमच्या राज्यावर आक्रमण करू. मी म्हटलं असं करू नका. आमच्या राजाचं राज्यावर गहिरं प्रेम आहे. अगदी बरोबर. राजाचं काळीज राज्यासाठी असं तटतट तुटतं. बरोबर. राज्याबद्दल तुम्ही काहीच करू नका, आक्रमण करू नका. वाटल्यास त्या बदल्यात काही मागा. राजाची मुंडकी मागा, ती मी तुमच्या हवाली करतो. राजाची मुंडकी म्हणजे काय? लॉलीपॉप आहे? काढल्यान दिले. चिडून आता फायदा नाही, कारण तह झालेला आहे. तहाच्या खलित्यावर राज्याची मुद्रा मारली गेलेली आहे. वसाऱ्या, तू राज्याची मुद्रा नाही मारलीस, तू राज्याची इबरत घालवली साईज. वसाड्या नाही, पण आता मुंडकं छाटावं लागेल. महाराजांचं मुंडकं तर छाटावं लागेल. महाराजांचं मुंडकं छाटायला लागेल? हो. बिंदा छाटा, आम्हाला काहीच टेन्शन नाही. आता सगळी गोष्ट क्लिअर होईल. महाराज कोण आहे ते. म्हणजे राणी सरकार. हा हा, मला सांगा, मी कोण आहे? महाराज आहात. जशी आज्ञा महाराज. शिपाई, यांचं मुंडकं छाटा. माझे? पटकन छाटा, नाही तर राज्यावर आक्रमण होईल. छाटा. आणि आता आपण नानाच्या त्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. त्यांना विचारा, त्यांना कसं वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. पण आधी कोण बोलणार, छाका का पाटा, कोण बोलणार? वा वा, बहारदार. अरुण, तू जेव्हा काम करायला येतोस तेव्हा दुसरीकडे नजर जाऊच शकत नाही. लुक इन टू बुबुळ एवढंच जाऊ शकतो. अफलातून खतरनाक एनर्जी, खतरनाक टायमिंग. बहारदार. श्याम्या, तू तहाबरोबरच चहा सकट
अनेक वेगवेगळे विक्रम या मंचावरती रचतोय, त्याचा आनंद होतोय. ऑल द बेस्ट. मस्त मजा आली. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मस्त, सगळे छान दिसत आहेत, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस टू द पॉईंट. अरुण दादांबद्दल एक बोलू इच्छिते की अरुण दादा यू आर अ वाईब. आणि फार म्हणजे तुम्ही आलात की पशाजी म्हणाले तसं आमचं कुठे लक्ष जात नाही, तुम्ही ते असं अटेन्शन एकदम ग्रॅब करून ठेवता. मंडळी, हास्याचा हा झगमगाट असाच चालू राहील, पण आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला राम राम म्हणण्याची. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.